एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते। सो आज होता संडे आणि मी खूप दिवसापासून ठरवत होते की मला नर्सरीमध्ये जाऊन झाडं आणायची। जी मी आधी झाडं लावली होती म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदर ती बऱ्यापैकी माझी खराब झाली होती, मोस्ट ऑफ जळूनच गेली होती। सो आता इथं मी दरवेळेस 1 किंवा 2 झाडं बाहेरून आणायचा विचार करते। सो इथं मी आज तेच करायला आले होते। इथे मला एक जास्वंद आणि एक गुलाब घ्यायचं होतं। जे जास्वंद मला आवडलं होतं त्याचा कलर शेड जर असा मला लाईट वाटला, सो मी ते घेतलं नाही आणि खराबही होतं ते झाड। सो मग इथे दोन्ही पण रोज सिलेक्ट केले मी। तर पहिलं होतं मी हातात घेतलेलं ते व्हाईट आणि पिंक कलरचं शेड होतं मिक्समध्ये आणि दुसरं मी येलो कलरचं घेतलं। सो मला खरं जास्वंदच घ्यायचं होतं पण ते काही मला मिळालं नाही, रोपटं थोडंसं खराब होतं त्यामुळे मी ते रोजच घेऊन आले। बघूयात नेक्स्ट टाइम कसं मिळते। मग इथे मी बाकीची झाडं पण बघत होते घ्यायची की नाही, पण नंतर मी कॅन्सल केली ती। घरातली सगळी कामं उरकून मी ते बाल्कनीमध्ये आले, जे माझं फेवरेट काम होतं झाडं लावणं। सो इथे पहिली गोष्ट मी प्लॉटिंग सॉईल केली होती तयार, काही नाही थोडंसं स्टँड मिक्स केली होती आणि माझी ऑलरेडी माती होती आणि त्यामध्ये थोडंसं वर्मी कंपोस्ट। सो हे सगळं मी तयार करून घेतलं होतं आणि त्यातल्या त्यात मी खालून कटिंग्स पण आणले होते। हे माझ्या काहीतरी 5 कुंड्या मी विकत घेतल्या होत्या मिशोवरून, हँगिंगच्या होत्या ह्या। त्या काहीतरी 140 रुपीजला 5 बसल्या। सो खूप क्वालिटी छान होती आणि ह्याच्यामध्ये मला हँगिंगचीच झाडं लावायची होती, शोची किंवा इंडोर प्लांट्स। सो मी तिथं नर्सरीमध्ये इंडोर प्लांट शोधत होते पण मला फारशी काही भेटली नाही। सो बाय लक माझं जे गार्डन खाली आहे म्हणजे सोसायटीचं, तिथे मला 3 ते 4 कटिंग्स मिळाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या। सो पहिलं होतं जेड प्लांट, दुसरं होतं स्पायडरचं आणि थर्ड होतं ते टँगल आर्ट होतं। सो इथं मी एक एक करून सगळे हँगिंगच्या पॉट्समध्ये लावून घेतले। हे तुम्हाला वरती सॉईलवरती काही टरफलं दिसत असतील, हे खरं कांद्याची टरफलं आहेत। ह्याने पण झाडांना खूप पोषण मिळतं, खास करून कांद्याच्या टरफलमध्ये पोटॅशियम जास्त असतं। इवन केळीची जी साल असते ती पण तुम्ही वाळून त्याची पावडर करून तुम्ही झाडाला टाकू शकता, खूप सुंदर फर्टिलायझर म्हणून यूज होतं। इथं मी कांद्याची जी साल असतात, इवन तुम्ही लसूण सोलता त्याची सालसुद्धा तुम्ही यूज करू शकता। सो घरच्या घरी तुम्ही फर्टिलायझर्स हे यूज करता, म्हणजे वेगळं काही वर्मी कंपोस्ट ह्याची काही गरज फारशी लागत नाही। वर्मी कंपोस्ट सहसा म्हणजे मंथली तुम्हाला एकदा तरी टाकावं लागतं, पण जर तुम्ही ह्या घरचे उपाय केले तर तुम्हाला हार्डली 3 मंथ्समधून एकदा वर्मी कंपोस्ट लागेल। हा माझा पर्सनल काय म्हणू शकता एक्सपिरियन्स आहे मी हे सगळं करण्याचं, कारण मी खूप दिवसापासून प्लांट्स लावते आणि हे सगळे जगवते आणि फ्लावरिंग पण खूप छान येतात रोजला म्हणा, परत हिबिस्कसला म्हणजे जास्वंदाला सुद्धा खूप छान झाडं येतात। सो तुम्हाला येत्या काही दिवसात कळेल की झाडांना किती छान ग्रोथ येते आणि किती फुलं येते, मी नक्कीच दाखवेन त्यासाठी। सो इथे मी कांद्याची टरफलं, लसणाची टरफलं साठवून ठेवते विकली आणि मग ज्याचं लागेल तसं मी ते झाडांच्या ह्याच्यामध्ये टाकून देते सॉईलमध्ये। सो इथे सगळ्या हँगिंगच्या कुंड्या लावून झाल्या होत्या। त्यानंतर माझं जे मेन नर्सरीतून झाडं आणली ती मी लावायला सुरुवात केली। सगळ्यात पहिल्या मी काय करते, युजली घरात नारळ फोडला की त्याच्या शेंगा पण बाजूला ठेवते। इवन खूप सारा लसूण फोडला, खूप सारा कांदे सोडले की त्याची इवन भाजी जर नुसती असेल त्याच काही दिवसात आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी त्याची सुद्धा कवर ठेवते, जसं मी तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहे। सो पहिली मी सॉईल टाकली, त्यानंतर जी टरफलं अवेलेबल होती ती पण सगळी टाकली आणि त्यानंतर मी त्यामध्ये झाड लावलं। ह्याचा बेनिफिट असं काही नाही, खूप छान कंपोस्ट तयार होतं कुंडीतल्या कुंडीमध्ये, आळी पण होत नाही त्याला आणि भरपूर सारं पोषण जे असतं ते झाडाला मिळतं। कंपोस्टिंग करायला
प्रॉब्लेम येत नाही खरं, पण फ्लॅट सिस्टीममध्ये ते पॉसिबल होत नाही. खूप सारं मेस होतं, आळ्या होतात, पाणी सुटतं, वास येतो. सो कंपोस्टिंग मी ट्राय केलं होतं आणि हे सगळे त्याचे इम्पॅक्ट होते. सो मी ते बंद केले आणि त्याला ऑप्शन म्हणून मी असं काहीतरी करते, जेव्हा तुम्हाला माती चेंज करायची असेल एखाद्या झाडाची आणि ते तुम्ही प्लॅन करत असाल तर त्याच्या आदल्या दिवशी हे असं काहीतरी साठवून ठेवायचं, जेणेकरून तुम्ही झाडाला टाकू शकता आणि जास्त मातीची पण गरज पडत नाही त्या टायमिंगला. सो इथे ते झाड लावून झालं होतं पूर्णपणे आणि ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या ना तर तुम्हाला वर्मी कंपोस्ट किंवा एखाद्या खताची पण काही गरज भासणार नाही. खूप छान प्रकारे फुलं येतात आणि झाडांची ग्रोथ पण छान होते. तुम्हाला हार्डली 3 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा कंपोस्ट द्यावं लागेल. सारखं द्यायची गरज भासणार नाही. नाही युजली तुम्हाला महिन्यातून किंवा 3 आठवड्यातून कंपोस्ट द्यावं लागतं झाडासाठी. इथे ज्या होत्या ना, इथं म्हणजे 4 कुंड्या खाली होत्या आणि त्याच्यामध्ये काही लावलं नव्हतं आणि ह्या सिमेंटच्या कुंड्या आहेत आणि ह्या खरं तर माझ्यासुद्धा नाही आहेत, ज्या आधी राहत होत्या त्यांच्या आहेत. पण त्या फेकूनही देऊ शकत ना इथून उचलू शकत, कारण त्या खूप जड आहेत सिमेंटच्या असल्यामुळे. त्यामुळं मग मी प्लॅन केलं की ह्या मला नेता पण येणार नाही जर मी शिफ्टिंग केलं तर. सो मी विचार केला ह्यात असं काही लावू की नंतर हे काढलं गेलं तरी आपल्याला काही दुःख होणार नाही. सो ह्याच्यात युजली मी प्लांट्स लावायचं आता निग्लेक्ट केलं आणि तसं पण माझ्या डोक्यात चाललं होतं ह्याच्यामध्ये मेथी किंवा कोथिंबीर लावावी. खूप दिवसापासून चाललं होतं पण ते माझ्याकडून पॉसिबलच होत नव्हतं. ह्याच्या अगोदर मी ह्यामध्ये पालक लावली होती, म्हणजे जे पालक आणली होती त्या गड्डी आणली होती त्याचे जे खालचे रूट्स असतात ते मी ह्याच्यामध्ये लावले होते. 2 ते 3 वेळा हार्वेस्ट केलं मी ते पालकसुद्धा. पण त्यानंतर मग आता हे असं गळून पडलं होतं, सो मी सगळं काढलं. सो ही जी माती होती हे सगळं होतं ते सगळं वरचं साफ करून घेतलं मी. वरची माती पूर्णपणे काढली, कारण पूर्ण सॉईल जी होती ना, म्हणजे इथं हार्ड वॉटर आहे भरपूर सारं आणि ती पूर्ण व्हाईट कलरची झाली होती हार्ड वॉटरने. हार्ड वॉटर असेल तर युजली तुम्हाला जास्त फर्टिलायझर्स किंवा कंपोस्ट यूज करावे लागतात सॉईलमध्ये, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. सो इथे तेच झालं, सगळा वरचा कवर होता मी जो मातीचा तो खराब झाला होता, सगळा हाताने काढून घेतला मी इथे आणि मस्त सॉईल ही वरची तयार करून घेतली. थोडंसं जे पॉट मिक्स आपण केलं होतं ते सुद्धा इथं मिक्स करायचं. तसंच मी बाकीच्या कुंड्यांमधले सुद्धा वरचे लेयर्स काढून घेतले आणि त्यामध्ये मी थोडं कंपोस्ट टाकलं, म्हणजे वर्मी कंपोस्ट एक मूठ टाकलं आणि बाकी मी थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सो प्रत्येक कुंडीमध्ये 1 मूठ टाकली मी, जास्त टाकली नाही आहे. सो इथं मी 4 कुंड्या ऑलरेडी तयार करून घेतल्या होत्या. इथं मी किचनमधले जे धने होते ते मी भरडून आणले होते मस्त खलबत्त्याच्या साह्याने आणि इथं वरती मी स्प्रिंकल केले सगळे धनं. 2 कुंड्यांमध्ये मी धन्याचे सीड्स टाकले आणि 2 कुंड्यांमध्ये मेथीला काही नाही, डायरेक्ट टाकायचं. अदरवाईज तुम्ही 1-2 तास मेथी जी आहे ती पाण्यात भिजवायची आणि त्यानंतर ती स्प्रिंकल करायची. पण मी डायरेक्टली मेथी टाकली होती, कारण
पण तशीसुद्धा मेथी छान येते आणि 2 ते 3 दिवसातच मेथी स्प्राऊट होते, पण धण्यासाठी थोडासा वेळ घेतो. नंतर एकदम थिन लेअरवरती माती टाकायची, खूप मोठी लेअर पण नाही टाकायची आणि मस्त याला पाणी टाकायचं. आणि ह्या ज्या सीड्स आहेत त्याला रोज पाणी टाकायचं जोपर्यंत त्या स्प्राउट्स होत नाहीत, कारण स्प्राऊट व्हायला थोडासा वेळ घेतं आणि थंडीच्या दिवसात जास्तच वेळ घेतं. तर इथं मस्त माझी हँगिंगची झाडं तयार झाली होती. हे मी नंतर अडकवणार आहे थोडीशी ग्रोथ झाल्यानंतर ह्याची. आणि त्यानंतर मस्त गॅलरी साफ करून घेतली, गॅलरीत पाणी मारून घेतलं, कारण झाडं लावल्यानंतर गॅलरी अस्वच्छच होते, माती असते सगळी. सो इथं मी सगळी घाण काढली, जे एक्स्ट्राचं काही नव्हतं लागत ते सुद्धा टाकून दिलं, म्हणजे डिक्लटर केलं पूर्णपणे. आणि इथं मग पाणी द्यायला सुरुवात केली झाडांना. येस, तुम्ही झाडांना पाणी 2 प्रकारे देऊ शकता. एक तर तुम्ही लिक्विड फर्टिलायझर्स यूज करू शकता अल्टरनेट डेजमध्ये. म्हणजे युजली जेव्हा तुम्ही झाडांना जर आज पाणी दिलं तर आज प्लेन वॉटर द्यायचं आणि परत दुसऱ्या 2 दिवसांनी जर पाणी देत असाल तर तेव्हा तुम्ही लिक्विड वॉटर द्यायचं, लिक्विड फर्टिलायझर द्यायचं. पण ते पाण्यात मिक्स करून द्यायचं असतं, ते डायरेक्टली टाकायचं नसतं झाडांना. नाही तर आजकालमध्ये अशा गोळ्या पण येतात झाडांच्या, तो त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. मी नाही कधी यूज केला, सो त्याचा रिव्ह्यू माझ्याकडे नाही आहे. पण मी हे लिक्विड फर्टिलायझर्स काही आधी पण यूज करते आणि आतासुद्धा करते. सो आता आणि दुसरं म्हणजे हे नसन घ्यायचं, म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंट नसन करायची तुम्हाला, तर त्याला दुसरा ऑप्शन असा आहे की घरात आपल्याकडं कांदा रोज कापला जातो. सो तो आठवडाभराचा किंवा 3 ते 4 दिवसाचा तो एका डब्यात काढायचा. त्यानंतर प्रत्येक वेळेस त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं. जेव्हा डबा भरेल त्या दिवशी ते पाणी जे आहे ते एका 10 पट पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आणि ते पाणी झाडांना द्यायचं. ट्राय करून बघा, गॅरंटेड तुमची झाडं खूप छान येतील. म्हणजे हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे हा सुद्धा. मी असंच गार्डनिंग करते, मी प्रत्येक वेळेस कंपोस्टिंग देत नाही, मी 3 महिन्यातून एकदा कंपोस्ट देते आणि हे माझ्या वरच्यावर हे ट्रिक चालू असतात. माझी झाडं खूप छान प्रकारे फुलं देतात. रोज देवासाठी माझ्याकडे ॲटलिस्ट 2 ते 3 फुलं निघतात बाल्कनीमधून. आणि तुम्ही बघितलं असं नीम खाद म्हणून आहे, ह्याने तुमचे इन्सेक्ट्स झाडातल्या मातीत होतात ना ते मरून जातात, अदरवाईज होतच नाही. सो हे नीम खाद कंपल्सरी द्यायचं, नाहीतर मग आपली फुलं खाऊन टाकतात ते इन्सेक्ट्स आणि इवन झाडांचे रूट्स पण. सो त्या टायमिंगला तुम्हाला मग वाईट वाटायला नको की झाड जळाले. आणि त्यातल्या त्यात प्लांट बूस्टर म्हणून पण एक भेटतं, तेही तुम्ही वापरू शकता. सो हे मिशोवरती पण मिळतात आणि ॲमेझॉनवरती पण मिळतात. आणि वर्मी कंपोस्ट हे आहे, हे 2च मी गोष्टी वापरते, त्यानंतर मी काही वापरत नाही झाडांसाठी. सो हे काही गार्डनिंग करतानाचे क्षण म्हणजे मी कॅप्चर केले होते. आणि हे गार्डनिंग करताना मला खूप असं छान फील होतं. ही माझी हॉबी आहे एक प्रकारचे. म्हणजे मी आधी खूप झाडं लावली होती घरामध्ये, म्हणजे खूपच. पण काय करणार, बाळ झाल्यानंतर हे सगळे कुटाने वाढत गेले आणि त्यानंतर टाईम कमी होत गेला. झाडं बऱ्यापैकी खूप खराब झाली, जळून गेली. आणि डिलेवरीनंतर तर मी माझ्या घरी होते, त्यामुळे तेव्हाही ती काळजी घेतली गेली नाही. सो त्यानंतर खूप झाडं कमी झाली. पण ठीक आहे, आता 1-1, 2-2 करून मी ती नंतर परत ऑन द ट्रॅक येईल मी मला ह्या कामावरती माझं खूप मन रमतं. कुणाकुणाचं रमतं मला माहीत नाही, पण माझं तरी खूप रमतं आणि मला खूप आवडते हे सगळ्या गोष्टी. तुम्हालाही नक्की काही असं आवडतं का, कोणती हॉबी आहे का, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कुणाकुणाला गार्डनिंग आवडतं हेही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी अजून नक्की नेक्स्ट व्लॉगमध्ये कधीतरी आणेल की कमी खर्चांमध्ये कसं काय आपण गार्डन मेंटेन करू शकतो, किंवा कसं काय आपण गार्डन किंवा बाल्कनी आपली छोटीशी तयार करू शकतो. असं तुम्ही बघितलंच, कटिंग्स वेगवेगळे आणून मी लावलेत, नवीन मी केलेत. कटिंग्स कसे तयार करायचे हेही नक्की मी व्लॉगमध्ये नक्की घेऊन येईन. सो टिल देन, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि
नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. टिल देन बाय.